हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या. मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन मिनी व्हिडिओमध्ये. आता बघा, हे एक ब्लाऊज आहे आणि हे संध्याकाळी द्यायचं होतं, पण क्लायंटला अचानक जायचं आहे मुंबईला, त्याच्यामुळे त्यांनी माझ्याकडे डिमांड केली 1 वाजेपर्यंत द्या. मग काही घरची उरकून कामं येते ती आज अर्धवट सोडून आलेली आहे आणि हे ब्लाऊज कटिंगला घेतले. तर ह्याच्यात एक तुम्हाला गोष्ट दाखवते की ही साडी किंवा ब्लाऊज पीस असं तयार करताना बघा, इकडे बॉर्डरच्या पुढे स्टोन दाखवलेत तुम्हाला. हे बघा, याच्यावरून आहे ना स्टोन दाखवलेले आहेत, म्हणजे दिलेले आहेत लावून. आणि हे स्टोन पूर्ण बॉर्डर नाही आहेत, माप मोठा आहे. हे जवळजवळ 40 ते 41 साईज आहे. आणि इकडे निम्म्यापासून पुढे स्टोनच दिलेले नाहीत बघा, दिसत आहेत तुम्हाला, इथपर्यंत स्टोन दिलेत, याच्या पुढे स्टोनच नाहीत. म्हणजे एका स्लीवला स्टोन दिलेले आहेत, एका स्लीवला स्टोनच दिलेले नाही आहेत. मग आता क्लायंटशी हे डिस्कस केल्यानंतर गोष्टी त्यांना लक्षात आल्या आणि मग त्यांनी सांगितलं हे जे स्टोन आहेत ते तुम्ही डायरेक्ट काढूनच टाका. तर आता क्लायंट म्हटले की हे स्टोन एका साईडला म्हटलं स्लीव्ज जाईल, डावी किंवा उजवी तरी गेली तर डावी प्लेन दिसेल, तर त्यांना खूप फिनिशिंग छान लागतं, प्रत्येक गोष्ट अगदी ॲक्युरेट लागते. मग त्यांनी म्हटलं हे ऑड दिसण्यापेक्षा तुम्ही काढूनच टाका. आता हे स्टोन कसे काढायचे किंवा हे खडे कसे काढायचे ह्याच्यात तुम्हाला मी खूप साऱ्या आयडिया दिलेल्या आहेत. तर ह्याच्यावरती मी प्रेस फिरवून घेतलेले आहे आणि हे कटर आहे, हे ह्याच्यावरती फिरवते. कटर फिरवू शकता किंवा अशी मोकळी बॉबिन असते, ह्याने सुद्धा असे पटापट निघतात. काही ताई म्हणतात प्लेटने निघतात, चमच्याने निघतात, सगळं मान्य आहे, पण शॉपमध्ये प्लेट चमचे ठेवत नाही आपण, त्याच्यामुळे हे कटर जे आहे ह्याने काढते. आणि थोडेसे खडे गरम झाल्यानंतर पटापट ते निघतात. म्हणजे एवढी डिझाईन देऊन सुद्धा कामी काहीच येत नाही, हा प्रॉब्लेम होतो. आणि हे खडे मला काढायला लागलेले आहेत. आता हे शिवायला घेते आणि म्हणजे हे खडे काढण्याचं कारण दोन्ही स्लीव्ज एकसारख्या दिसतील, नाहीतर अर्ध्याला स्लीव्जला खडे आहेत, अर्ध्या स्लीव्जला खडे नाहीत, असं होणार. चला तर माझा तयार झाल्यानंतर दाखवते. काही खडे खाली पडलेत, काही माझ्या हातामध्ये आहेत. तर म्हटल्याप्रमाणे ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि क्लायंटची वाट बघत बसली. अर्जंटचा शिवून सुद्धा क्लायंटची वाट बघत बसलेली आहे. हुक लुक सुद्धा इथंच केलेले आहेत कारागिरनी. ते आत्ता गेली, माझंही काम झालं. 4 ब्लाऊज झालेत अर्जंटचं म्हणत. अजून घरी स्वयंपाकाचा पत्ता नाही, जाऊन स्वयंपाक करून घरच्यांना द्यायचा आहे, असा विषय आहे. 4 टक्स ब्लाऊज आहे, 44 साईज आहे या ब्लाऊजची. पंचकोनी गळा पाठीमागे आहे आणि एल्बो स्लीव्ज आहे. आता ही स्लीव्ज कटिंग कशी केली, काय केली, याचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर त्याची कमेंट करा, कारण बऱ्याच वेळेला स्लीव्ज प्रॉब्लेम येतो. सो हा स्लीव्ज कसा कटिंग करायचा आहे या साईजसाठी ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगेल, जर तुम्हाला त्याची गरज असेल तर. सो फायनली रेडी झालेला आहे ब्लाऊज. आता क्लायंट न्यायला येतील. तुम्हाला कसा वाटला सांगा कमेंटमध्ये.